त्यांच्या एका सहकार्याला आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात। कधी कधी वर चढलात तुम्ही? आम्ही 2 तास झालं वर चढला। पोलीस प्रशासन कुठं आम्हाला माहित नव्हतं। पोलीस प्रशासन तिसरीकडेच आहे। आम्ही 2 तास झालं वर चढला। काय म्हणणं आहे? आमच्या पूर्ण मागण्या झाल्याशिवाय आम्ही खाली उतरणार नाहीत। बरं, आता तुम्ही खाली उडी मारण्याचा सुद्धा इशारा दिला। पोलीस वर आले तर आम्ही खाली मारण्याचा इशारा त्यांना दिलाय। पोलिसांनी आमचं असं म्हणणं आहे की वर येण्याचा प्रयत्न करू नये। आम्हाला मागण्या आमच्या पूर्ण झाल्याशिवाय वर येण्याचा प्रयत्न करू नये। बरं, चक्कर आली आहे धनुभाऊला? धनुभाऊला चक्कर आले म्हणून धनुभाऊ थोडं अशुद्ध झाले। तर अशा पद्धतीने आपण बघू शकता की धनंजय नाही चक्कर पडले। आवाज चाललाय 5 किलोमीटरवर, आलेत 1 घंट्यानी। म्हणजे यांना आणखी सुद्धा मारावंच वाटतं। म्हणजे तुम्ही हसण्यावर येण्यात का हा विषय? मुख्यमंत्री तुम्ही सहज घ्यायलात का विषय? कृत्य घडल्यावर आणि सगळं राज्य विद्रूप झाल्यावर मग काय करायचं? तुम्ही मुख्यमंत्री गृहमंत्री असून मग काय करायचं? त्या बिचाऱ्याचा भाऊ गेला, भावाच्या न्यायासाठी तो टाकीवर चढला आहे आणि तुम्ही पोलिस तुमचे 1 घंट्यानं लेट येत आहेत। म्हणजे तुम्हाला आणखीन सुद्धा तो कोण पचविला आहे ही पचवायचा आहे। मी जर या कुटुंबातलं काही झालं ना तर जीणं मुश्किल करीन यांचं। हां, जीणं मुश्किल करीन, जीणं तुम्ही हलक्यात घेऊ नका मराठ्याला। हां, जीणं मुश्किल करीन याचं, या धनंजय मुंड्याच्या टोळीचं। हां, जीणं मुश्किल करीन याच्या टोळीचं। मी तुमच्या फोनवर बोलणं झालं काय? चक्कर येऊन पडलेलं म्हणे ते, मी येतो म्हणले पण चक्कर आली म्हणे थोडीशी मला। पाटील वर चढून त्यांनी टाकीची शिडीच काढून टाकलेली, आता चढाई उतरायला कुणालाच येत नाही। मला आम्हाला काल कळालं रात्री, त्याच वेळेस मी सांगितलं मी सकाळीच येतो बाबा, खचू नका, आम्ही आहेत ना मागं, तुम्हाला एकट्याला उघडं पडून देणार नाही, एवढा मोठा समाज आहे। शेवटी ते खचलेत, मुख्यमंत्र्यावर विश्वास ठेवलाय त्यांनी। मुख्यमंत्र्यांनी त्यांना शब्द दिलाय, ज्या दिवशी त्यांना वाटायला लागलं की ही फसवणूक व्हायला लागली वाटतं, आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की खंडणीतले आणि खुनातले हे सगळ्यांवरती 302 करून मोका आलो लावला नाही। याचा अर्थ तेव्हाच लक्षात आला वाटतं त्यांच्या की हे आपल्याला गोड बोलून फसवायला लागले सरकार, आणि सत्य आहे ना, याच्यापेक्षा काय पुरावे पाहिजे? आणि मुख्यमंत्र्यांनी काय वाचवावं? एवढा कोण तो राज्य चालवणारा लागून गेला लगे वाचवायला? एवढा कोण राज्य चालवणार आहे तो लागून गेलाय त्याला वाचवायला? काय वाचवायचं? इतके जर पुरावे आहेत, इतके जर गुन्हे आहेत तर दनादन त्याचा मोकाही लावायचा, 302 मध्ये टाकू द्यायचं त्याला। मुख्यमंत्र्यांनी का वाचवा त्याला? मुख्यमंत्र्यापेक्षा मोठा लागून गेला काय देऊ? दादा, याच्या आधी महाराष्ट्रात असे खून झाले जे समाजामध्ये विद्रोह झाले, त्या खुनाच्या बाबतीत सरकार तपास अधिकारी दररोज ब्रीफ करायचे, मात्र या केसमध्ये कोणी ब्रीफ करत नाही। काय चाललंय, कुणाला काय सांगितलं जातं? मराठी संपवायचे दिसते असे करून। असा शंका अंदाज यायला लागला की मराठ्याचे खून करा, मी आहे पचवायला, मी आहे सोडू द्यायला, मी सांगल की बाबा तपासात तो आला नाही, तपास करायला मी माझेच अधिकारी पाठवील, असं काही षडयंत्र सरकारमधून चाललं असं।